आज आपण औरंगाबादला आलेला आहे. काय विषय आहे कामगारांचे? छत्रपती संभाजीनगर तथा औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये सर्व डिपार्टमेंटमध्ये जे कायमस्वरूपी काम आहे त्यामध्ये सर्वत्र बेकायदेशीररित्या कंत्राटी पद्धत सुरू आहे. त्यासाठी गेली 6-7 वर्ष राष्ट्रीय श्रमिक आघाडी या संघटनेच्या वतीनं या संघटनेचा अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले या नात्यानं मी 7 वर्ष हा लढा देत आहे. या मुलांना 5,500-6 हजार रुपये पगार होता. आंदोलन सुरू झालं, 8,000 केला. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा किमान वेतनाचा दर स्थानिक स्वराज्य संस्थेना जिथे जिथे महापालिका आहेत, महानगरपालिका, तिथे तिथे BMC ॲक्ट लागू आहे, बॉम्बे म्युनिसिपल ॲक्ट लागू आहे आणि त्या सगळ्या महापालिकांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दरानं 27,000 हा पगार आहे. आपल्या महापालिकेत ज्यावेळेस सगळ्या महापालिका 27 आणि 29,000 पगार देत होत्या तेव्हा आपली महापालिका अवघं 8,000 पगार देत होती कंत्राटदारांच्या मार्फत. एक मोठं एक्सप्लॉयटेशन आणि शोषण या महापालिकेच्या माध्यमातून आणि विशेषतः IS लॉबी जी आहे ही कामगारांच्या प्रश्नाबाबत जाणीवपूर्वक कायद्यांना बाजूला टाकणं, केराची टोपली दाखवणे, दुर्लक्ष करणं, स्वतःला परमनंट जे अधिकारी आहेत त्यांना 2-3 लाख पगार आहेत. ज्या कर्मचाऱ्यांच्या जीवावरती तुम्ही AC मध्ये बसता, 2-3 लाख पगार घेता, बंगले सगळं आईश करता, त्यांच्या बंगल्यावर हे कर्मचारी कामं करतात, त्यांना तुम्ही कायदेशीर वेतन देऊ शकत नसाल तर तुम्ही या शहराचा विकास काय करणार? ज्यांच्या जीवावर विकास करतायत त्यांनाच न्याय देऊ शकत नसाल, त्यांना कायदेशीर वेतन देऊ शकत नसाल तर आज कित्येक कर्मचारी त्यांना सेफ्टी कुठल्या पद्धतीचं सुरक्षा कवच नसल्यामुळं आरोग्य कर्मचारी आजारी आहेत, TB सारखे रोग झालेत. काय जी श्रीकांत आहेत त्याच्या अगोदर पुणे आयुक्त होते, ह्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर आपण महापालिकेचं साम्राज्य लोकांपर्यंत पोचवतो आहे. काय त्या लोकांना जवळजवळ 4,500 कर्मचारी परमनंट जागेवर कंत्राटीमध्ये लावले गेलेत. राष्ट्रीय श्रमिक आघाडीनं आंदोलन केलं. ज्यावेळेस लेबर कमिशनरकडे तक्रारी दाखल केल्या त्यावेळेस तुम्हाला आश्चर्य वाटेल, पहिलं प्रशासन आहे महापालिकेचं ज्या प्रशासनाच्या विरोधामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागानं फौजदारी खटले दाखल केलेत आणि तरी देखील शेवटी आम्हाला विधान भवनामध्ये आवाज उचलावा लागला. विधान भवनाचे उपाध्यक्ष, मुख्यमंत्री, मुख्य सचिव यांच्यापर्यंत जावं लागलं. त्यावेळेस आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दरानं पगार देतोय असं दाखवत आहेत, 18,000च देत आहेत. खरं तर 27,000 वेतन आहे. फौजदारी खटले दाखल झालेत, परंतु ज्या प्रशासनाच्या वरती फौजदारी खटले दाखल आहेत त्या प्रशासनाच्या आयुक्ताला त्या पदावर राहण्याचा पण अधिकार नाही आहे. आता मी रेफरन्स दाखल केला आहे इंडस्ट्रियल कोर्टामध्ये की या लोकांना परमनंट करावं. सगळ्यांना परमनंट करण्याची मागणी आहे, पेंडिंग आहे. हायकोर्टात गेले आणि त्या मागणीच्या प्रोसिडिंगवरती यांनी स्टे घेतला आहे. गरीब कामगार आहे, हायकोर्टात जाऊ शकत नाही, इंडस्ट्रियल कोर्टात जात नाही. गेली 6-7 वर्षात आम्ही कधी रुपया या लोकांकडून काढला नाही. स्वतःच्या खर्चानं ह्या लढाई आम्ही लढत असतो. आता त्यांनी स्टे घेतला आहे. परमनंट जे लोक काम करत आहेत, फायर ब्रिगेडचे असतील, आरोग्य विभागातले असतील,
आज 10-15 वर्ष नोकऱ्या ते बिचारे 8 आणि 10 हजारावर करतात का, तर कधीतरी आयुष्यात मी परमनंट होईल. आता बघा, त्यांनी महापालिकेनं त्यांची जी केस चालू आहे इंडस्ट्रियल कोर्टामध्ये परमनंटची, त्याच्यावर हायकोर्टात स्टे घेतला आणि काय म्हणले, आम्हाला पुरेशी संधीच दिली नाही. अर्थात तो स्टे उठणार आहे. पण स्टे का घेतला, तर त्यांना नवीन भरती करायची होती फायर ब्रिगेडमध्ये, आणखीन काही डिपार्टमेंटमध्ये, म्हणून जाहिराती दिल्या. आपल्याला काय वाटते, हे सरकार जाणून बुजून असे कॉन्ट्रॅक्टी पत्रकार पद्धतीने भरणार? आपल्या माहितीसाठी सांगतो, हे कंत्राटी पद्धत 1970-72चा जो कायदा आला, कॉन्ट्रॅक्ट ॲबोलिशन अँड रेग्युलेशन ॲक्ट, ह्याचा पूर्ण अपव्यय आहे. सरकार कुठलंही असू द्या, कॉन्ट्रॅक्टरच जगतोय. पूर्वी तर कॉन्ट्रॅक्टर राजकारणात नव्हते, आता तर कॉन्ट्रॅक्टरच राजकारणात घुसलेत आणि मोठे पण झालेत. त्यांना राजाश्रय पण मिळालेला आहे. विरोधी पक्षनेते सगळंच हे आणि मिलीभगत चालू झाल्यासारखं झालंय सगळं. त्यामुळं कुठेतरी जर तुम्हाला समाजाचं प्रतिनिधित्व करायचं आहे, प्रशासनाचं प्रमुख व्हायचं आहे, आयुक्त म्हणून तुम्हाला, तर तुम्हाला कायदे या देशाचे संविधानानं दिलेले पाळलेच पाहिजे. हे दुर्दैव. आता आज त्याचसाठी मी आलो आहे की ज्या पद्धतीनं त्यांनी भरती काढलेली आहे, आमचा भैया भरतीला, कारण पहिलं आमच्या लोकांना परमनंट करा, नंतर भरती काढा, ही आमची प्रमुख मागणी राहणार आहे. त्यासाठी मी आलेलो आहे. जर आपली मागणी पूर्ण नाही झाली, त्यांनी त्यांचीच पद्धतीने भरती केली, तर तुमचं काय पुढचं पाऊल राहणार? आमचं पाऊल त्या ठिकाणी आंदोलनात्मक राहील ना, कायदेशीर पण राहील, आंदोलनात्मक पण राहील. परंतु त्यांनी, ज्या लोकांनी गेली 15 वर्ष या शहराच्या, जेव्हा शहरात आग लागल्या, मुलं बुडून गेली, ज्यावेळेस कोरोना आला महाभयानक, त्यावेळेस या मुलांनी उभं आयुष्य आपलं म्हणजे खर्ची केलं आणि जीव वाचवले. आज त्यांना परमनंट करण्या जागेवर तुम्ही त्यांना न्याय न देता नवीन भरती करून नवीन भरतीतल्या लोकांना डायरेक्ट 80,000 पगार देणार आणि ह्यांना 8,000त वापरून घेतलं. हा अन्याय नाही का? असेच एक प्रकरण घाटीमध्ये सुद्धा झालेलं आहे. जे कंत्राटी कामगार अनेक वर्षापासून काम करत आहेत, त्यांना ना घेता नवीन लोकांना घेऊन आले. हो, ते पण ऐकलं आहे मी. तर माझ्या कानावाले काही कर्मचाऱ्यांनी सांगितले की 10-10, 15-15, 20-20 हजार रुपये कंत्राटीमध्ये घ्यायला घेत आहेत भरती करायला. म्हणजे हा केवढा अन्याय चालला आहे. तर माननीय श्रीकांत साहेब ह्या सगळ्या परिस्थितीवर गांभीर्यानं लक्ष देतील. मला खात्री आहे महापालिकेमध्ये महापौरसुद्धा जे आलेले आहेत ते विवेकी विचारी आहेत, लोकांच्यासाठी चांगल्या पद्धतीचं काम करणारे आहेत. ते ह्या अन्यायाला नक्कीच तिथे थारा देणार नाहीत. या कर्मचाऱ्यांना महापौर आणि सगळे नगरसेवक हे सहकार्य करतील आणि ही भरती होऊन देणार नाहीत याची मला खात्री आहे. केव्हा आपलं आंदोलन केव्हा दिसेल? जर भरती चालूच राहिली तर होईल. आता नोटीस आम्ही देत आहे त्यांना. आज आयुक्तांना भेटायला आम्ही गेलो होतो, कामगार उपायुक्तांना. मुंबईला अधिवेशन चालू आहे, त्या गडबडीत आहे. नेक्स्ट वीकमध्ये आम्ही नोटीस इश्यू करणार त्यांना. सर, आपलं नाव सांगा. यशवंतभाऊ भोसले, अध्यक्ष, राष्ट्रीय श्रमिक आघाडी. धन्यवाद सर.